खालिद का शिवाजी हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या सिनेमामधल्या काही संवादांवरती हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलाय. तसंच सिनेमाच्या प्रदर्शनावरती बंदी घालण्याची मागणी होतीये. हिंदू महासभेनं सुद्धा वादात उडी घेतली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे हिंदू महासभेच्या टार्गेटवर आले. 2025च्या कान्स फिल्म फेस्टिवलला खालिद का शिवाजी सिनेमा पाठवलाच कसा, हा सवाल हिंदू महासभेनं उपस्थित केलाय. आनंद दवे सध्या आपल्या सोबत आहेत. दवेची काय नेमकी भूमिका आहे? कारण हा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवरती झळकलेला आहे. त्यानंतर राज्यात देशात या सिनेमाचा विरोध करण्यामागचं कारण काय? खरं तर असं आहे की तुम्हीच उत्तर दिलंय. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जेव्हा आपण एखादा चित्रपट पाठवत असतो तर त्याचा विचार खूप जास्त डीपली करणं आवश्यक आहे. आपण कोणत्या आधार चित्रपट आणि नावावरूनच कळते की हा चित्रपट नंतर वाद तयार होऊ शकतो. तर इतिहास तज्ञांकडून चित्रपट बघून घेणं, त्याची खात्री करणं, नंतर रिलीज व्हायला पाहिजे. आता रिलीजचा सोहळा त्यांनी परत काय अवॉर्ड साठी सुद्धा पाठवला आणि परत नुसतंच नाही पाठवला तर कौतुकही केलं. मला कळत नाही की शेलारजी काही इतिहास तज्ञ नाहीयेत, इतिहास अभ्यासक नाहीयेत. मग त्यांनी ज्या पद्धतीने चित्रपटही त्यांनी पूर्ण बघितला नसेल, कारण फक्त रिलीज तर व्हायचं आहे. त्याच्या आधीच त्यांनी सांगितलं चित्रपट खूप चांगला आहे, खाली नावाचा मुलगा आहे, तो असं करतोय, तो असं करणार आहे. तर हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या ते निश्चित आहे. आज माझं आशिषजींशी बोलणंही झालं दुपारी. त्यांचाही मला फोन आला होता. मी त्यांना सांगितलं सर तुम्ही प्रतिक्रिया जरा व्यवस्थित व्यक्त करण्यात आल्या पाहिजे होत्या. त्यांनी सांगितलं माझं ट्विटर बघा, माझं फेसबुक बघा, आपण नंतर बोलू. ते एकंदरीत काही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आणि मला अजूनही वाटतं की वेळ गेलेली नाहीये. चित्रपट थांबवता येणं शक्य आहे, चित्रपटात बदल करता येणं शक्य आहे, तिथून चित्रपट परत मागवणं, परत बोलवणं सुद्धा शक्य आहे. पण आपण ते का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल आनंद दवेजी.